पिंपळगाव राजा येथील पतीच्या हत्याप्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकरास आजन्म कारावास. खामगाव जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल. विवाहबाह्य संबंधातून प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना खामगाव येथे घडली होती. या प्रकरणी न्यायालयाने प्रियकरासह मृतकाच्या पत्नीस आजन्म कारावास आणि 10,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा महत्त्वपूर्ण निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय कोर्ट क्रमांक 1 चे न्यायाधीश जी.बी. जाधव यांनी दिला आहे. खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील शेतशिवारात जुलै 2017 रोजी दुपारी आरोपी मोहम्मद शहबाज अब्दुल वहाब आणि शालू राजेंद्र तेलंग महिलेने राजेंद्र काशीराम तेलंग यांची गळा आवळून तसेच छाती पोटावर वार करून हत्या केल्याचा आरोप अनिल काशीराम तेलंग यांनी तक्रारीत केला होता. या तक्रारीवरून पिंपळगाव राजा पोलिसांनी आरोपी विरोधात भादवी कलम 302-34 सहकलम अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. चौकशीअंती दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. दोषारोपपत्र सिद्ध करताना सरकार पक्षाच्या वतीने 14 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. या मृतकाच्या मुलींची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोप सिद्ध झाल्याने न्यायाधीश जी.बी. जाधव यांनी दोन्ही आरोपींना आजन्म कारावास आणि 10,000 रुपयांचा दंड न भरल्यास 6 महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. तर एका आरोपीला अॅट्रॉसिटीमध्ये 10,000 रुपये दंड आणि आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील ॲडव्होकेट उदय आपटे यांनी युक्तिवाद केला, तर फिर्यादीच्या वतीने सरकार पक्षाला ॲडव्होकेट अजय गव्हांदे यांनी सहकार्य केले. सरकार पक्षाची बाजू सरकारी वकील पी.टी. लाहुडकर यांनी मांडली. या प्रकरणी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी गिरीश बोबडे व प्रदीप पाटील यांनी तपास केला आहे. तर कोर्ट पैरवी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनचे राजेश परदेसी यांनी केली. खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री जी.बी. जाधव यांनी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत बहुचर्चित राजेंद्र तेलंग खून खटला या प्रकरणामध्ये आरोपी शहबाज अब्दुल वहाब व शालूबाई राजेंद्र तेलंग यांना आजीवन कारावासाची शिक्षा तसेच 10,000 रुपये दंड न भरल्यास 6 महिने सजा, तसेच आरोपी क्रमांक 1 शहबाज याला अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सुद्धा आजीवन कारावासाची सजा सुनावण्यात आलेली आहे. सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशा प्रकारे आहे की आरोपी क्रमांक 1 आणि आरोपी क्रमांक 2 यांचे अनैतिक संबंध होते. सदर संबंध मयत राजेंद्र याने स्वतः बघितले. या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला आणि घटनेच्या दिवशी आरोपी क्रमांक 2 हिने संगनमत करून बाहेरून घराची दाराची कडी लावली आणि आरोपी क्रमांक 2 याने राजेंद्र तेलंग याला गळा दाबून त्याच्या छातीवर पोटावर जबर मारहाण करून त्याला जीवाने ठार मारले. यावेळेस मयत राजेंद्र तेलंग याची मुलगी नेहा व कुवंती सदर घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. त्यांची साक्ष महत्त्वाची ठरली आणि सदर साक्षीवरून तसेच आमचे सरकारी वकील श्री आपटे साहेब यांनी युक्तिवाद केला. त्या युक्तिवादाला ग्राह्य धरून विद्यमान साहेबांनी ही सजा सुनावलेली आहे.